केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेत 6,000 रुपयांची भर घालून दरवर्षी 12,000 रुपये देण्यास सुरुवात केली। लवकरच त्यात वाढ करून शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तसेच राज्यात 25 लाख हेक्टर शेती ही नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचले पाहिजे। नवनवीन तंत्रज्ञान आणि वाणांच्या संशोधनाबरोबरच उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे। या संकल्पाची सिद्धी कृषी मंत्रालय करत आहे। यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी 1,25,000 कोटींची तरतूद केली आहे। तर यातील सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राला दिला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे। देशाच्या कृषी संस्थांमधील संशोधक आणि कृषी तज्ञांच्या कार्याला मी वंदन करतो, पण दुर्दैवाने तुमच्या संशोधनापासून शेतकरी वंचित आहेत। विद्वान आणि शेतकरी असे दोन वर्ग तयार झालेत। तुमचे संशोधन बांधावर नेण्याचे आव्हान आपल्या समोर आहे अशी खंत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केली आहे। गाईच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रति लिटर दर मिळावा। दुधाचे थकलेले अनुदान तातडीने मिळावे, तसेच खतांप्रमाणे पशुखाद्यालाही अनुदान द्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास प्रतिसाद मिळतोय। जालन्याच्या अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाच्या लागवडीकडे कल वाढला असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील वाढती ऊस कारखानदारी तसेच रसवंती गृहांमुळे ऊसाची मागणी वाढली आहे। त्याचबरोबर यावर्षी पाऊसही चांगला झाल्याने शेतकरी ऊसाच्या लागवडीला प्राधान्य देतोय। अंबड तालुक्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मका पिकाच्या रिकाम्या झालेल्या शेतात ऊस लागवडीला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे। देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। सध्या चोपडा तालुक्यात लाल कांदा काढणीला सुरुवात झाली आहे, मात्र बाजारात भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। उत्पादनाचा खर्च देखील निघत नाहीये, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील फूल उत्पादकांवर झेंडू शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे। सध्या योग्य बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे। सध्या मार्गशीर्ष महिना तसेच लग्नसराई गावोगावी यात्रा सुरू झाल्या आहेत, मात्र सध्या झेंडूला प्रति किलो 25 ते 40 रुपये बाजारभाव मिळतोय। यातून उत्पादनाचा खर्च देखील निघत नाहीये, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले 20% निर्यात शुल्क तत्काळ हटवण्याची मागणी राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी केली आहे।